हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. कशात सर्वजण मस्त मजेत ना? आय होप मस्त मजेत आनंदीच असेल. तर मी एकदम म्हणजे जे प्लेट्स घातले होते काढले मी आणि एक साधीशी बेनी घातलेली आहे. मी जाणार आहे आता क्लासला जायसाठी. मी रेडी झालेली आहे. मी असं मी ना रेग्युलर क्लासला जाते. मी आवडून बिवडून क्लासला जात नाही. जास्तीत जास्त मी जे घरातले कपडे आहेत इतके पण घरातले नाही, प्रॉपर म्हणजे तशामध्ये घालून होते. हा लॉंग ड्रेस, एक पॅन्ट खाली हे घालून ड्रेस कायम असे जाते. आणि आता ना आज चिल्ड्रन्स डे असल्यामुळे सगळ्या मुलांची ना सकाळची स्कूल होती आणि आज त्यांच्या म्हणजे असं खायला वगैरे देतात. पण आमच्यात तसं काय नव्हतं, म्हणजे स्टॉल्स वगैरे लागतात ना स्कूलमध्ये, पण आमच्या स्कूलमध्ये स्टॉल्स वगैरे काय लागले नव्हते. मग माझा जो मित्र आहे ना कॉलनीमधला धनराज, तुम्हाला माहितीच असेल, तो पण त्याच क्लासमध्ये असेल. तर मी क्लासला आहे ना त्याच क्लासमध्ये. मग त्याच्या सकाळची स्कूल होती. मग दोघं आपण म्हटलं तर तू आहेस तर जाऊया चला म्हणून. मग त्याला आज 3चा बॅच आहे आमच्या दोघांचाही पण. मग म्हटलं तू ये 3ला, आपण दोघे 3लाच जाऊया. एकटे जायला खूप कंटाळ येतो, त्यामुळे म्हटलं तू ये मग आपण जाऊया. तो आता येईल, आता 3 वाजायला 15 मिनिट्स बाकी आहेत, आता तो येईल म्हणून मी म्हटलं थोडंसं व्हिडिओ बनवून तुम्हालाही सांगा की मी कशी जाते क्लासला. तर मी बॅग वगैरे पॅक करून आत ठेवलेले हे आणि मेन म्हणजे मी जिथे क्लासला जाते तिथे आम्हाला ऑलरेडी सब्जेक्ट सांगितले जातात की तुमचा इंग्लिश वगैरे म्हणजे सब्जेक्ट हा घेऊन यायचा आहे तुम्हाला. तर मला इंग्लिश मला सांगितलं आहे कोणता, तर सायन्स, मॅथ्स, जॉग्रफी आणि हिंदी हे सब्जेक्ट घेऊन सांगितलं. आणि जे सब्जेक्ट आम्हाला घेऊन या मग सांगतात ते सब्जेक्ट आम्हाला क्लासमध्ये शिकवले जातात प्रॉपरली. आणि ते शिकवल्यानंतर परत आम्हाला रिव्हिजन देतात की कम्प्लिशन करायचं आहे हंतर वगैरे सगळं. आणि टायमिंग बॅचची माझी जसं आपण बॅचवर जातो तसं माझं जर मी 3ला बॅचला गेले तर मला 5चा बॅच माझा क्लास संपतो मग. आणि जर मी 4ला गेले तर 6ला संपतो, म्हणजे 2 आवर्सचा माझा क्लास असतो. त्यामध्ये मला प्रॉपरली शिकवलं जातं खूप व्यवस्थित प्रकारे. आणि जर मला काहीही समजलं नाही तर मी दिसते का नाही मलाच दिसत नाही तर प्रॉपरली. जर मला काही समजलं नाही तर स्कूलमध्ये रिव्हर्स ती गाडी रिव्हर्स गेले म्हणून मी रिव्हर्स म्हणाले. समजलं नाही तर मला परत रिटेक म्हणून परत शिकवलं जातं सगळं. आणि त्याचे परत क्वेश्चन पेपर तयार केले जातात आणि ते तयार केल्यानंतर माझा पेपर होतो. मग त्याच्यावर समजतं की मग किती समजलं आहे आणि किती नाही. मग जे मला क्वेश्चन जमले नाहीत म्हणजे सॉल्विंग करायला आले नाहीत त्याचं परत सर शिकवतात. म्हणजे असं काही नाही की सर एकदा शिकवणार तुम्हाला समजायचं ते समजा, तसं नाही आहे. सर आमचे एकदम प्रॉपरली शिकवतात, खूप मस्त शिकवतात. आणि आज चिल्ड्रन डे आहे. मला वाटलेलं मी ना स्कूल सकाळची असल्यामुळे ना 5ला उठायला लागतं, तेव्हा मला इतकी झोप आली असं वाटतं ना मी झोपावी. पण माझा आज 3चा क्लास आहे. मी येते 1:15ला. मग झोपून कधी मी उठून लगेच जाईन. मी एकदा झोपले ना की मला उठता येत नाही. मी काल क्लासला गेले नाही का मला बरं वाटत नव्हतं, तर मी ना 1:30च्या दरम्यान झोपले आणि मी संध्याकाळी 7:30ला उठले. मग बघा मी अशी उठते, मग मला लवकर उठता जमत नाही, त्यामुळे मी लगेच उठून जमत नाही. तेव्हा मग मी विचार केला झोपूया, पण सरांचा फोन आला की आज 3च्या बॅचला या. 3च्या बॅचला जाणार आहे. आज चिल्ड्रन्स डे आहे ना यार, चिल्ड्रन्स डे जर एन्जॉय करायला द्यायचं ना. नाही, आमच्या स्कूलवाला आमच्या क्लासवाले तसे नाही, स्कूलवाले पण तसे नाही. छोटे जे मुलं आहेत ना त्यांना सिव्हिल ड्रेस वगैरे सगळं. आम्हाला काहीच नाही, आम्हाला स्कूलमध्ये युनिफॉर्ममध्ये यायचं होतं. पण उद्या सुट्टी आहे. उद्या आणि मला इथं ना हे पुरळ उठलं ना त्यामुळे दुखतं आहे बघा. हे उद्या गुरु नानक जयंती आहे. चुकून मी शब्द वेगळा म्हटला असेल तर आय एम सो सॉरी. तर त्याच्यामुळे आम्हाला सुट्टी दिलेली आहे. तरी जर सुट्टी आहे असं मी क्लास सरांना सांगितलं तर ते सांगणार सकाळी 7च्या बॅचला तुम्हाला यावं लागेल. तर मी ना विचार करते की सरांना सांगू का नको असं मला विचार पडला आहे. आणि मी हसले, मला डिंपल भरते. तुम्हाला किती बडबडत असेल यार, 4 सेकंडमध्ये किती बडबडते. आई शपथ बोरच असं व्हायला लागलं मला. तो कधी येतो मंद मूर्ख मुलगा. मला कंटाळते. पहिली गोष्ट मला वाट बघायची, म्हणजे पहिल्यापासून मला सवय नाही ते वाट बघत बसण्याची. 3 वाजले ना मी पटकन निघते इथनं. पण अजून 10 मिनटं काय करू. मी बाहेर बसले गाड्यांचं बघत मी तुमच्यासोबत एक ब्लॉग बनवते असं ठरवलं होतं. तुमचे पण मित्र असेच करतात का? स्वतः आवरत बसतात, खात बसतात आणि आपल्याला वाट बघत बसवतात.
कंजूस मित्र आहेत आपले. येऊ दे त्याला, सांगतोच मी तुम्हालाही दाखवतो, येईल थोड्या वेळात. तर मला तर वाटत नाही तो आता लवकर येईल, त्यामुळे मी आता ब्लॉग इथेच थांबवते आणि आला की ना मी दुसरा ब्लॉग बनवते आणि त्याच्यात तुम्हाला दाखवते की तो कोण आहे का, एवढं सगळं त्या ब्लॉगमध्ये दाखवते. तर चलो, हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा ब्लॉग माझा आहे, ओन ब्लॉग. बाय बाय.